दादी हे कोणच आहे. आज एकादशी होती आणि तसंच नवीन वर्षाचा शेवटचा दिवस होता. त्याच्यामुळं मी आणि श्रीमई दोघी पण घाईघाईने तयारीला लागलो. घाईघाईने म्हणजे काय तर श्रीमईसाठी नाश्ता बनवणं. कारण आज तर माझा उपवास होता, त्याच्यामुळं माझ्यासाठी मी वेगळं काही करणार नव्हते. फक्त साबुदाणा भिजवलेला होता, त्यालाच फोडणी टाकून खाणार होते. इकडे श्रीमईचं बिस्किट खाणं चालू होतं आणि अचानक तो बिस्किट खाली पडला. मग मॅडम लगेच बिस्किट कचऱ्यापेटीत टाकायला निघाल्या. खूपच शहाणी आहे. इकडे मात्र श्रीमई नाश्ता करत करत सगळ्यांना अपडेट देत होती की ती काय काय खात आहे. ती खूपच छान ब्लॉगर झालेली आहे. दुपारच्या टाईमला मात्र एक पार्सल आला जे श्रीमईसाठी होता. श्रीमईला त्याची पण घाई लागलेली आहे की काय आहे पार्सल. ती लगेच माझ्या बाजूला बसली आणि लगेच पार्सल खोलण्यासाठी एक्साइटमेंटला होऊ लागली. मी लगेच तिला मदत केला आणि लगेच ते पार्सल खोलून पाहिलं तर काय, त्याच्यामध्ये होते श्रीमईचे 3 पॅन्ट. चांगले होते, डिझाईन पण छान होते. मी शिमई वो आहे. मी शिमई बोट आहे. नानी हाय हाय हाय. आता काय करायला तुम्ही? काय करायला तिथं? आता आपण काय करायलो? आता आपण पनीर फ्राय करायलो पनीर फ्राय करावं. आणि आई बाबासाठी साबुदाणा बनवत आहोत, हो ना? बाबासाठी साबुदाणा बनवत आहोत. कारण की आज काय आहे? एकादशी. काय आहे? एकादशी. हे शेंगदाणे. ओके, जा तू आता बाबाकडे बस. मी लवकर साबुदाणा आणि पनीर करून आणते. ओके. जा इथं बस. अरे इथं बस, मग इथं बस. श्रीमई काही ऐकायचं नाव घेत नव्हती, त्याच्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नव्हतं आणि मी तिला बसवलं ओट्यावर. कारण आमच्या दोघांनाही खूप भूक लागली होती, कारण की आम्ही फराळच केलेला नव्हता. सो अशा प्रकारे मी श्रीमईचं पनीर फ्राय केलं आणि सोबत लगेच साबुदाणा फोडणी घालायला लागले. कारण की आज कॉलनीमध्ये न्यू इयरचं सेलिब्रेशन होतं, ज्याच्यामध्ये मी पण पार्टिसिपेट करणार होते. बरेच गेम खेळण्यात येणार होते, त्याच्यामध्ये एक होतं संगीत खुर्ची, ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केले होते. सो सगळी कामे आवरली आणि गेले बाहेर. सो अशा प्रकारे मी संगीत खुर्ची खेळत होते आणि त्याच्यामध्ये मी हारले आणि बाजूला बसून मग मी व्हिडिओ बनवला. थँक्यू. गुड नाईट.